नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। तळोदा तालुक्यातील धनपूर धरण ओव्हरफ्लो। शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण। मुख्य संपादक दीपक गोसावी, बोरद प्रतिनिधी मंगेश पाटील यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क धनपूर। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात असलेले धनपूर धरण निजरा नदीवर बांधण्यात आले आहे। या धरणाअंतर्गत तळोदा तालुक्यातील मोड, आष्टे, बोरद, खरवड, सेलिंगपूर, छोटा धनपूर, न्यूबन यांसारख्या विविध गावांना मोठा लाभ होत आहे। या धरणाची एकूण क्षमता 3.18 दशलक्ष घनमीटर इतकी असून पाणलोट क्षेत्रात चांगल्या पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहते। धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागते आणि निजरा नदीच्या पात्रातील पाण्याच्या प्रवाहात मोठी वाढ होते। यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आणि ग्रामस्थांना प्रशासनाकडून वेळोवेळी सतर्कतेचा इशारा दिला जातो। यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे तळोदा तालुक्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही। जून आणि जुलै हे दोन महत्त्वाचे पावसाचे महिने निघून गेल्यानंतर आणि 15 ऑगस्टचा कालावधी जवळ आला असतानाही परिसरात पाऊस लांबणीवर पडला होता। मात्र उशिराने का होईना आता हे धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। धनपूर येथे जाऊन प्रत्यक्ष धरणाची पाहणी केली असता धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे दिसून आले। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सांडव्याचे पाणी निजरा नदीपात्रातून मोड गावापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 6 ते 7 दिवस लागतात। गेल्या 2 महिन्यांतील कोरड्या हवामानामुळे जमीन कोरडीठाक असल्याने नदीवरून वाहणारे पाणी जमिनीत मुरत पुढे सरकते। त्यामुळे पाण्याला संबंधित गावांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीसा कालावधी लागतो। प्रशासनाकडून 2 दिवसांपूर्वीच पत्र काढून धनपूर धरण ओव्हरफ्लो झाल्याबाबत व सांडव्यावरून पाणी वाहत असल्याबाबत नजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। पावसाने उशीर केला असला तरी अखेर धनपूर धरण भरल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। धरण भरल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी सुधारण्यास मदत होणार असून जमिनीत पाण्याचा निचरा चांगल्या प्रमाणात होऊन कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ होईल अशी आशा निर्माण झाली आहे। यामुळे परिसरातील नागरिकांची पाण्याची चिंता काही अंशी मिटली आहे। मी श्यामसिंग पाडवी, धनपूर सरपंच। या ठिकाणी जे आहे धनपूर परिसरामध्ये ह्या सातपुडा पायथ्याची पहिल्या रांगेमध्ये हे धनपूर गाव आहे। इथे निजरी नदीवरती धरण झालेलं आहे, परंतु आतापर्यंत पाटचारी काही झालेली नाही। परंतु हा पावसाळ्याचं जे पाणी आहे याच्याने हे 2-3 दिवसाने ते पाणी भरून ओव्हरफ्लो झालेलं आहे। आता मोडपर्यंत गावापर्यंत पाणी पोचलेलं आहे आणि त्याच्या निसर्गाच्या पाण्याने चांगलं शेतकऱ्यांना बोरवेल विहिरींना पाणी वगैरे मिळते। आणि याच्या आधी पाणी नव्हतंच एवढे दिवस, यावर्षी थोडं पाण्याची टंचाई असल्यामुळे, परंतु आता 2-3 दिवसापासून थोडं पाऊस जास्त पडला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। 8-10 दिवस झालं पाणी वाहायला चालू झालं, भरपूर पाऊस झाला 2-3 दिवस। त्याच्यामुळे याच्या आधी पाऊस होता का? नाही, याच्या आधी नाही होता पाऊस। किती दिवसापासून पावसाला सुरुवात झाली? 10-12 दिवस झाले असं। आणि हे धरण केव्हापासून भरलं? हे म्हणजे आत्ताच भरलंय, पहिले काय नाही। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।